सद्गुरु कृपेतून अंतःकरणामध्ये जो हरिनामाचा भाव सातत्याने प्रवाहित झालेला आहे, तोच भाव साधकापर्यंत, प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये तोच भाव तसाच श्रीपादांचे आपण दास आहोत. श्रीपाद बाबांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे तोच भाव तसाच्या तसा प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये उतरविण्याचा किंवा ठासून भरण्याचा अधिकार जो आम्हाला दिलेला आहे. कारण अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता कार्य व्यर्थ जाते. म्हणजे अधिकारातून हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत असतो. जो काय अधिकार आम्हाला मिळालेला आहे, जे काय आम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते आम्ही वाटण्याचं काम करतो आणि ते सातत्याने आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रवाहित राहावं. कारण जोपर्यंत पाणी जोपर्यंत प्रवाहित आहे तोपर्यंत तो शुद्ध असतो. एकदा का पाणी वाहायचं थांबलं, पाण्याचा प्रवाह थांबला की त्याच्यामध्ये कचरा निर्माण होतो, किडे मकोडे निर्माण होतात. तसं आपलं आहे. आपली श्रवण भक्ती थांबली, आपलं ध्यान थांबलं, आपलं ज्ञानेश्वरीचं वाचन, भागवताचं वाचन, ग्रंथांचं वाचन आपलं थांबलं की आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या बरं का प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दुश्चितपणा निर्माण होतो. मन माणसाचं मलिन होतो आणि त्या मनाला, त्या चित्ताला, त्या बुद्धीला सातत्याने प्रवाहित राहण्यासाठी, हरिनामाचं नित्य स्मरण राहावं याच्यासाठी ग्रंथांचं वाचन आपल्या बुद्धीमध्ये सातत्याने त्याचं मनन व्हावं. आणि मननातून काय होतं, मननातून आपल्याला बोध होतो. बोध मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी समर्थ रामदासांनी सांगितलंय. जो सातत्याने ग्रंथांचं वाचन करेल, मनन करेल, भगवंत त्याच्याजवळ आहे. सांगतात जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. जशी गंगा सातत्याने प्रवाहित आहे तसं आपलं मन या आध्यात्मिक श्रवण करता करता जर आपलं सातत्याने त्या मनाकडे भगवंताचे विचार, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं ध्यान, भगवंताच्या ग्रंथांचं सातत्याने मनन जर करत राहिलो, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी, त्याच्याजवळच भगवंत आहे. हो, भगवंत लांब नाही बरं का. आणि म्हणून आम्ही तुम्हाला जे श्रवणाची जी तुम्हाला एक दिशा लावून दिलेली आहे, हा प्रवाह लावून दिलेला आहे. या प्रवाहामध्ये जो जो येईल त्याचं अंतःकरण, त्याचं मन शुद्ध होऊन जाईल. आणि शुद्धता ऐकण्याने शुद्धता होतं बरं का. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, म्हणून तिला पहिलं स्थान दिलं संतांनी. श्रवण, नंतर कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, मग आत्मनिवेदन आहे. या पायऱ्या आहेत सगळ्या. पायरीने आपल्याला जावं लागेल आणि पायरीने गेलं तरच आपल्याला पुढे भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून काय सांगितलं आहे की जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी, भगवंत त्याच्या जवळच आहे. आता आपल्याला एकनाथी भागवत आणि या एकनाथी भागवतामधील आपला 23वा अध्याय चालू आहे. आणि या अध्यायातून आपण आता श्लोक क्रमांक 7 आपला संपलेला आहे आणि आपण 8 मध्ये आपण पदार्पण करूया. आताच आपले हरिभक्त परायण भगवान महाराज पाटील आणि उत्तम प्रकारे निरूपण दिलं आपल्याला या 7व्या श्लोकावर. आणि आता आपल्याला 8व्या अध्यायामध्ये पदार्पण करायचं. पदार्पण करण्याच्या अगोदर आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो की नाथ बाबांनी आता आपल्याला काय सांगितलेलं आहे. एक कथा सांगायला सुरुवात केली. नाथ बाबा म्हणतात की एक उज्जैनी नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. उज्जैनी नावाची नगरी आहे, त्याच्यामध्ये एक झालेली कथा आहे बरं का.
नाथबाबा सांगतात, उज्जैन नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता, पण अत्यंत कंजूस होता, कृपण होता, धनलोभी होता. आणि त्या धनलोभ करता करता त्याच्यावर अनेक प्रसंग आले. अनेक लोकांनी त्याला तुच्छ समजलं, तरी त्याची बुद्धी काही चालत नव्हती. पण त्याच्यावर जेव्हा अनेक संकट आले, त्या कृपणातून, त्या कंजूसपणातून, त्या लोभातून अनेक लोकांचे बोल त्याला खावे लागले. अनेक लोकांनी काय केलं, त्याला वालीत टाकलं. हो, स्वतःच्या मुलांनी, बायकांनी, सगळ्यांनी वालीत टाकून दिलं. एवढा कंजूस मक्खीचूस असा तो ब्राह्मण. आणि त्याची शेवटीला परिस्थिती काय झाली, म्हणजे कंजूसपणा किती असावा, लोभ किती असावा. अति लोभ त्या क्षोभ होईल जाना. समर्थ रामदास सांगतात, अति लोभ त्या शोभ होईल जाना, अति लोभ त्या शोभ होईल जाना, अति विषयो सर्वदा दैन्यवाना. ज्याच्याकडे अतिविषय झाला त्याची अवस्था दैन्यवानी होते. काम अति झाला, दैन्यवान अवस्था. क्रोध अति झाला, माणूस लगेच जेलमध्ये जाऊन पडतो. लोभ अत्यंत झाला तरी पण माणसाला प्रत्येक गोष्ट कशी असायला पाहिजे, तर आपल्याकडं प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण, एक मर्यादा आहे. आणि त्या मर्यादेमध्ये माणसाने चालवलं पाहिजे. म्हणून अतिविषय सर्वदा दैन्यवाने. ज्याच्याकडे अतिविषय झाला, कुठलाही विषय असेल, तो काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, दंभ, संशय, चिंता, कुठलाही विषय आपल्याकडं जास्त झाला तर आपल्याला तो त्रासदायक होतो. म्हणून सर्व प्रमाणामध्ये असावं. म्हणून प्रत्येकाने ही प्रमाणं पाठ करा. जे आपल्याला संतांनी दिलेली प्रमाणं आहेत, ती प्रमाणं आपल्याला प्रमाणित करतात. ती प्रमाणं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जागृत अवस्था ठेवतात, जाग ठेवतात. प्रत्येक प्रमाण आपल्याला काय करतो, जाग करतो. तिथल्या तिथेच थांबवतो. इकडे पण जाऊन देत नाही, तिकडे पण जाऊन देत नाही. बरं का, हलूनच देत नाही आपल्याला. ज्ञानवरांची प्रमाणं घ्या, नाथबाबांची घ्या, तुकोबारांचं घ्या, रामदास स्वामींचं घ्या, नामदेवराया, जनाबाई, मुक्ता, सगळ्यांची प्रमाणं जी आहेत ना, ती आपण जर घेतली तर आपला अखंड आयुष्य प्रमाणित होईल. आणि आपल्याकडे प्रमाणं नसतील, आपण कितीही श्रवण केला तरी आपल्याला त्यातला 10% पण कळणार नाही बरं का. म्हणून प्रमाण पाठ करा. दिवसाला 1 ओवी पाठ केली, 2 केलं तर अजूनच उत्तम, 3 केलं तर अजून उत्तम. पण प्रत्येक दिवसाला 1 प्रमाण पाठ करा. जी तुम्हाला इथून प्रवचनं पाठवले जातात, त्या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकल्यानंतर पेन घ्या, ते लिहून काढा आणि प्रमाण पाठ करा. कारण त्या प्रमाणामध्ये परमेश्वर भरलेला आहे. प्रमाणामध्ये आपल्याला आपले सर्व, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त शुद्ध होतो. कारण आपल्याकडे प्रमाण आपण वाचला तर त्या प्रमाणातून आपल्याला अंतःकरणामध्ये समर्थांचा किंवा संतांचं भाव आपल्या आतमध्ये तयार होतो. आणि आतमध्ये आपल्या मलिनता कुठे, मलिनता आतमध्ये आहे. आतली मलिनता कोण घालवणार आहे? बाहेरचे देव घालवतील का? नाही. आतली मलिनता आपले विचार, आपलं ध्यान, आपली भक्ती, आपलं वैराग्य, आपला त्याग हे घालवतील. आपलं अंतःकरण मलिन असेल तर आपण बाहेरच्या देवांची कितीही पूजा केली तरी तो स्वच्छ होणार नाही. कारण अंतःकरण मलिन आहे आणि आपण पूजा कुठे करतो? बाहेर करतो. मग आतमध्ये मलिनता आहे तर आतल्याच देवाची पूजा व्हायला पाहिजे. आपला अंतरीचा अंतरात्मा, त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं आणि त्या भजनानंदामध्ये जाता जाता आपल्याकडे जी समाधी लागते, आपल्याला आपली आनंदमय अवस्था होतो. आणि त्या आनंदमय अवस्थेतून आपले सर्व कोश काय होतात? कोश सर्व आपले
ओपन होतात, उघडे होतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय सगळे कोश आपले ओपन होतात. आणि झालेले कोश आपले जे आहेत, त्या कोश एकदा सगळे ओपन झाले की आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि मग आपल्या शुद्ध अंतःकरणातून आपण जे जे वाचू, जे जे आपण पठण करू, जो जो ध्यान करू, त्यातून आपल्याला आनंद मिळतो. आणि आनंद हाच परमात्मा आहे. स्वानंद हाच आपला परमात्मा आहे. आता आपल्याला एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 8 सुरुवात करायची आपल्याला. दुःशीलस्य कदर्यस्य दुह्यन्ते पुत्र बांधवा दारा दुहितरो भृत्या विषण्णानाचरण प्रियम. दुःशील कृपण अशा त्या माणसाचे पुत्र व बांधवही त्याचा द्रोह करू लागले. बघा काय कोणाचं चाललंय. तो उज्जैनी नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि तो दुःशील होता. म्हणजे त्याचं अंतःकरण कृपण होतं. म्हणजे तो फार कृपण होता, कंजूस होता, धनलोभी होता. सर्व विषय त्याच्या पिंडामध्ये होते. आणि बघा, एखाद्याच्या पिंडामध्ये सगळे विषय असले तर विषय भोगण्यासाठी, काम वासना भोगण्यासाठी माणूस काय करतो? वाम मार्गाने पैसा कमवतो. रमी आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये काय करतो माणूस? जो असाच ज्याला पैसा वाम मार्गाने मिळालेला असतो तो सगळा याच्यामध्ये घालवतो माणूस. आणि शेवटीला काय होतं? ती आलेली शिल्लक तर जाते, पण स्वतःच्या देहाची शिल्लक पण जाते. आणि एकदा देहाची शिल्लक आपली गेली तर आपल्याला सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. आपण घेऊन आलेली शिल्लक जर आपली संपली, जसा द्वैतामध्ये आपण कुठेतरी लांब गेलो आणि आपल्याकडले पैसे संपले तर आपल्याला घरी यावं लागतो. कारण आपली शिल्लक संपली, आपल्याकडं असलेली पुंजी संपली तर आपल्याला परत घरी यावं लागतो. तसं आपण घेऊन आलेली शिल्लक, जन्मजात आपण घेऊन आलेली शिल्लक जर आपण विषयांवर घालवली, सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, एक क्षण पण आपल्याला थांबता येणार नाही. भरता न भरता निमिष जावा लागेल. निमिष म्हणजे डोळ्याची एक पापणी मिटते न मिटते, त्याला निमिष म्हणतात. एवढ्या अवधीत आपल्याला हा ध्येय टाकून जावा लागतो. आपण जी काय पुण्याई घेऊन आलेलो आहोत, 50% पाप आणि 50% पुण्य, पाप पुण्य समम कृत्वा नरदेह योनीस जायचे. म्हणजे 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन आलोय, म्हणून आपल्याला नरदेह योनी मिळालेली आहे. आणि ही नरदेह योनी आपल्याला भगवंताच्या नामस्मरणासाठी दिलेली आहे. बाकीच्या योनीमध्ये नामस्मरण हा विषयच नाही, भगवंताचं चिंतन हा विषयच नाही, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो. मग आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला जे काय आपल्या वाट्याला जे काय कार्य आलेलं आहे, जो काय उद्योगधंदा आहे, जी काय नोकरी आहे, ते सगळं आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला जमलं पाहिजे. आणि असा हा कृपण माणूस उज्जैनी नगरीमध्ये राहत होता. आणि तो खूप कृपण होता, धनलोभी होता. आणि असा माणूस कसा विरक्त झाला? अनेक संकट आले त्याच्या अंगावर. तो तापत्रयी पोलला, संसार दुखे दुखावला. तापत्रयी पोळला. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप, त्रिविध तापे पोळला. असा कृपण माणूस त्रिविध तापांनी पोळला. संसार दुखे दुखावला. संसारामध्ये अनेक प्रकारचे ताप, दुःख, कष्ट आले तरच माणसाला परमार्थ करता येतो. आणि ज्याच्याकडे सगळं आहे, धन, गाडी, बंगला, सगळं ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यामध्ये कधीही पूजा करत नाही. कारण त्याचं काही दुखतच नाही. मग तो डॉक्टरकडे कशाला जाईल? जाणारच नाही डॉक्टरकडं. मग ज्याचं काहीतरी दुखतो, ज्याला काहीतरी त्रास आहे, असाच माणूस परमार्थ करतो.
जया नाही अनुताप हे त्याचे पूर्वपाप. लिहिलं की नाही? जया नाही अनुताप हे त्याचे पूर्वपाप. म्हणजे ज्याला कुठल्याच प्रकारचा ताप नाही हे त्याचे पाप आहेत असं सांगतात समर्थ. म्हणजे ज्याला सर्व प्रकारचे ताप आहेत त्याचा अर्थ तो इथे येऊन पुण्याई जमा करतो. पुण्याई म्हणजे जर आपलं काहीतरी कुठंतरी दुखलं खुकलं तरच माणूस भजन करतो भगवंताचं, आणि भगवंताच्या नामस्मरणातूनच पुण्याई जमा होते. एकमेव उपाय काय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि ती पुण्याची गणना दुःशील कृपण अशा या माणसाचे पुत्र बांधवही त्याचा द्रोह करू लागले. आता तो एवढा कृपण करायला लागला. आता सांगितलं, मागचा इतिहास सांगितला आपल्याला, महाराज भगवान पाटलांनी सांगितलं आपल्याला. मग तो एवढा कृपण होता, एवढा कंजूस होता. मुंग्यांना पण आपल्या घरातलं दान जाता कामा नये, श्राद्ध पण करायचं नाही आईवडिलांचं, नोकरांना पण कोणालाच तो काही द्यायचं नाही. सगळा पैसा तो जमा करून ठेवायचा, म्हणजे फक्त जमा करून ठेवायचा, कोणाला द्यायचं नाही. ह्याच्याने काय जातो, सगळ्यांची कोंडमाडी झाली. आणि कोंडमाडी झाल्यानंतर त्याची मुलं, त्याची बायको, त्याचे नातेवाईक हे सगळं काय करायला लागलं, त्याचा तिरस्कार करायला लागलं त्या माणसाचा, त्या ब्राह्मणाचा. आता त्याची अवस्था पुढे काय दाखवली बघा. त्याला कंटाळलेले त्यांच्या स्त्री सह कन्या सेवक यांचे प्रिय करीत नाहीसे झाले, म्हणजे ते त्याच्यापासून दूर झाले. जर आपल्याला आपला धनी किंवा आपला पती, आपले भाऊ, आपले गुरुबंधू किंवा मोठे आपल्यापेक्षा असतील, ते आपल्यापेक्षा ज्ञानाने वयाने पैशाने मोठे असतील, आणि जर आपल्याला ते काही देतच नसतील तर माणूस काय करतो, ताबडतोब त्यांच्यापासून लांब होतो. बघा असा तीच एक कथा इथे घडली, आमच्या गावामध्ये घडलेली इथे समोर आमच्या. एक म्हातारा माणूस होता, 80-90 वर्ष झाली. त्याच्या मरणाची वाट बघत होती. का? 4 मुलं होती. बाप वाटे करूनच द्यायचा नाही त्यांना, जोपर्यंत मी जिवंत तोपर्यंत काहीच नाही द्यायचं. असं करता करता 80 वर्ष झाली, 85 वर्ष झाली, 90 वर्ष झाली, तरी पण त्यांनी वाटे केली नाही. पण ज्या दिवशी इस्टेटीची वाटे केलेच नाही त्यांनी, सगळा स्वतःच्या हातात ठेवला. आणि मुलं काय करतात, वाट बघत होती. बापाकडे खूप संपत्ती होती. हीच कथा बरं का, माझ्या नजरेसमोर घडलेली कथा आहे. आणि मग शेवटीला ज्या दिवशी बाप वारला 90 वर्षी, त्यावेळेला सगळ्या मुलांनी फटाके वाजून त्याला वाजवत नेला. बरा झाला गेला, एकदाची प्रॉपर्टी आपल्या हातात आली. म्हणजे एवढा कंजूस होता तो, मुलांना काहीच द्यायचं नाही. तसंच तीच ही कथा आहे बरं का, आत्ताच्या कालाला लागू असलेली कथा ही नाथबाबांनी आपल्याला सांगितलेली आहे. आता आपण ऐकूया. नाही स्वधर्मा निजशीळ, दानधर्म खुडी सकळ, अत्यंत धनलोभी केवळ त्याशी दुःशील बोलीजे. काय म्हणतात त्याला, जो अत्यंत कृपण आहे, धनलोभी आहे, त्याला दुःशील म्हणतात. म्हणजे दुःशील म्हणजे त्याचं अंतःकरण पूर्ण दूषित आहे. दूषित कशात नाही झालं त्याचं अंतःकरण, तर कृपण लोभाने तो काय झाला, त्याचं अंतःकरण दूषित झालं. इथं तीच कथा सांगतात. नाही स्वधर्मी निजशील, म्हणजे आपल्या स्वधर्माशीही एकरूप झालेला नाही, म्हणजे आपल्या स्वधर्माची ओळख नाही, म्हणजे आपल्या त्यांनी भगवंताची भजन पण केलं नाही, भक्ती पण केली नाही. नाही स्वधर्मी निजशील, दान धर्म खुडी सकळ, दान धर्म पण त्यांनी कधी केला नाही, देवाचं भजन पण केलं नाही, दान धर्मही केलं नाही. अत्यंत धनलोभी केवळ, आणि धनाचा लोभी होता. बघा कोणी लोभी असेल तर त्यांनी लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या. अत्यंत लोभ, आणि त्या लोभातून काय होतो, माणसाचा लोभ वाढत 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 जातो. आणि त्याच्याने काय होतो, आपला अंतःकरण मलिन होतो. आणि जे आपल्या हातातनं पुण्य व्हायला पाहिजे, जे आपल्या कमाईचा जो काय आहे तो हिस्सा, काही हिस्सा आपण दान धर्मातही द्यायला पाहिजे, गरिबाला आपण जेवण द्यायला पाहिजे. कुठली संस्था असेल त्या संस्थेला आपण दानधर्मही करायला पाहिजे, देवधर्माला पण आपण द्यायला पाहिजे. पण तो एकदम कृपण असल्यामुळे त्याने काहीही दिले नाही, म्हणून इथं त्याची
गोष्ट आपल्याला नाथबाबा सांगतात. अत्यंत धनलोभी केवळ त्याशी दुश्शील बोली जे, आणि खूपच दुश्शील होता. अन्न आच्छादन दनेविन कुटुंबे सहित आपण जो कदर्थवी निज प्राण कदर्यू पूर्ण त्या नाव. एवढा कृपण होता की कुटुंबाला देखील तो काय करायचा, चांगलं चांगलं खायला आणायचं नाही, त्यांना पण अर्धपोटीच ठेवायचा. जो कदर्थवी निज प्राण, म्हणजे कुटुंबाच्या लोकांना पण जेवायला घालायचं असेल तर त्याचं जसं काय त्याचा प्राण जायचा. मुंग्यांना दान पाणी टाकायचं झालं, श्राद्ध जेवण घालायचं झालं तर त्याचं जीव जायचं. त्याचं कोणाचं, त्या कृपण माणसाचं. म्हणजे त्याचा धन, त्याच्याकडे अत्यंत धन होता, सगळा पैसा अडका द्रव दारा सगळा होता त्याच्याकडं, पण एवढा कृपण होता की मुंग्यांना पण काय करायचा तो, मुंग्यांना पण ते दाणं टाकताना विचार करायचा. घरातल्या लोकांना काही वस्तू आणताना त्याचा जीव जायचा. म्हणजे एवढा लोभी होता तो. कर्दयू नराशी तव देख मुख्य स्त्री होय विमुख स्वजन आणि सेवक पुत्र ईश परान्मुख हाती त्याशी. अशा मनुष्याला त्याची स्त्री सोडून जाते. बघा, स्वतःची बायको पण त्याला सोडून जायला तयार झाली, आप्तेष्ट सोडून जातात. असा जो माणूस असतो त्याला आपले इष्ट मित्र मंडळी पण सोडून जातात. का तर अत्यंत कंजूस, अत्यंत धनलोभी माणसाची अशी अवस्था होते. आणि त्या धनलोभी माणसाची या नाथबाबांनी आपल्याला इथे कथा सांगितलेली आहे. आणि कन्या, पुत्र, नोकर चाकर त्याला सोडून जातात, कारण तो काही देतच नाही. हो, काय आहे माहिती का, दान दिल्याने आपल्याला वाढतो आपला दान दिल्याने काय होतो, म्हणून दानशूर पण असायला पाहिजे थोडंफार माणसाने. आपल्या कमाईतला जो काय हिस्सा असेल थोडाफार तो प्रत्येकाने दान पण करायला पाहिजे. प्रत्येकाने माणुसकी पण जपायला पाहिजे. गरिबाला आपण मदत पण करायला पाहिजे. भिकाऱ्याला आपण जेवण पण द्यायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य बरं का, इति कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाचं इति कर्तव्य आहे की दुसऱ्याला मदत करायला पाहिजे आपण. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखे असावे, दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ही सद्वासना. सद्वासना ही, आणि ती सद्वासना त्या कृपण माणसाकडे, त्या ब्राह्मणाकडे नव्हती. आणि म्हणून त्याची अवस्था अशी तयार झाली. दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे, म्हणजे आपलं अंतःकरण द्रवला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख बघून आपलं अंतःकरण द्रवलं पाहिजे. हो, दुसऱ्यांच्या सुखात आपण सामील व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्या सुखात आपल्याला सुख वाटलं पाहिजे. पण इथं काही माणसं अशी असतात की दुसऱ्यांचं सुख बघितलं तर पोटामध्ये काय होतं, त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो. अशी माणसं आहेत जगामध्ये बरं का. दुसऱ्यांचं चांगलं, एखादा माणूस पुढे जातो तर काही माणसांच्या पोटामध्ये गोळा येतो, म्हणजे त्याला पोटदुखी म्हणतात. काय म्हणतात त्याला, पोटदुखी. आणि पोटदुखी नसावी माणसाची बरं का. आणि ही पोटदुखी जाण्यासाठी आपल्याला पोटामध्येच भजन सांगितलंय. भजन कुठं सांगितलंय, पोटामध्येच भजन सांगितलंय. पोटामध्ये म्हणजे नाभीच्या ठिकाणी भजन सांगितलंय. मग तुकोबाऱ्या सांगतात, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणजे पद्मनाभ म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेलं नाम, ते मला बाबाजी चैतन्याने प्रगट करून दिलं. आणि म्हणून त्यांनी एवढी मोठी गाथा लिहिली. आपली पोटदुखी जात नाही, कारण त्याला कारण काय, त्याला कारण आपल्याकडे ते नामस्मरण होत नाही. सगळं बरं का, संतांकडे सगळे औषध आहेत. आणि सगळ्या मंत्रांचा राजा नाम आहे. आणि सगळ्या रोगांवर एकच औषध आहे, आणि ते म्हणजे नाम. आणि ते आपल्या हातात येत नाही. सगळ्या रोगांवर एकच इलाज आहे, ते हरिनाम. आणि म्हणून परमार्थ कुठून चालू होतो, परमार्थ कुठून चालू होतो, तर परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. बघा कुठून चालू होतं, पूजा अर्चा करून परमार्थ चालू होत नाही. समर्थ रामदासाने लिहिलंय, परमार्थाचे जन्मस्थान
त्याची सद्गुरूचे भजन, म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या भजनातून परमार्थाचं जन्मस्थान सुरू होतो. पण ते भजन ओरिजिनल असलं पाहिजे बरं का, नाभीचं असलं पाहिजे. हे मुखाचं नाही सांगितलं मी तुम्हाला, हे मुखाचं भजन नाही. हे मुख बंद पडतं अंतकाली. अंतकाली पहिल्यांदा वाणीच जाते माणसाची. ज्या वेळेला आपल्याला निर्वाण कालीचा वेळ येतो, जाण्याचा वेळ येतो, देह सोडण्याचा वेळ येतो, तेव्हा आपली वाणी बंद पडते. तुम्ही राम कसं म्हणणार? ओम नमो भगवते वासुदेव कसं म्हणणार? वाणीच बंद पडते. मग आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेलं ते नाम, आणि तसा गुरु बघायला पाहिजे आपण. नाम देणारा गुरु पाहिजे. म्हणून नामाविन मुख सर्पाचे ते बिल सांगितलंय, ज्ञानोबाला सांगतात हरिपाठामध्ये. मग आपल्याला जी वाणी आपली 4 वाणी आपल्या परा आहे, पश्चंती, मध्यमा, वैखरी, त्यातनं परा वाणी आपली चालू व्हायला पाहिजे. परेहून परते घर तेथे राहू, निरंतर आपल्याला भजन करता यायला पाहिजे. आणि निरंतर भजन झालं तरच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. अन्यथा आपल्याला अधोगतीला जावं लागेल. कुठे जावं लागेल? अधोगती, बरं का, अधोगती. आणि त्या अधोगती अशी नाही, अधोगती अशी नाही एका योनी कोटी फेरा. 84 लक्ष योनी तर आहेत, पण प्रत्येक योनीमध्ये कोटी फेरा. मग केव्हा लागेल मनुष्य देहाचा वारा? नाही, मग परत मनुष्य देह नाहीये, परत मनुष्य देह नाहीये. आणि तोच मनुष्य देह आपल्याला जर परत मिळवून घ्यायचा असेल तर भगवंताला शरण जावं लागेल. कुठे जावं लागेल? म्हणून देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले. नाना अघाधे मृत्यूपंथे. काय सांगतात समर्थ रामदास? देह परमार्थी लाविले म्हणजे देह जर श्रीगुरूंनी दिलेल्या नामाच्या उच्चारातून जर आपला भजन चालू झाला, तो परमार्थ भजन बरं का. आणि त्या भजनातून आपल्याला 84 लक्ष योनी, आपल्याला 84 लक्ष योनीतून आपल्याला बाहेर येता येतो. देह परमार्थी लाविले, परमार्थ त्यालाच म्हणतात. परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. सद्गुरू म्हणजे अनंतकालीचा आत्माराम, की ज्याचा जे तत्वरूपाने आहे, जे तत्वरूपाने नाम चालू आहे. आणि त्याला काय म्हणतात? परब्रह्म. त्या परब्रह्माचं नाम अखंड चालू आहे तुमच्या आमच्यामध्ये, पण त्याची ओळख करून देणारा गुरु पाहिजे आपल्याला. म्हणून देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. सार्थक कधी आहे? जर परमार्थामध्ये गेलो तर. नाही तर असं कंजूस होतो माणूस, खूप कंजूस होतो. लोक आपली निंदा करायला लागतात. आपल्याला काय चाललं आपल्यालाच कळत नाही. म्हणून सद्गुरूंच्या नामस्मरणातून आपला विवेक, वैराग्य, त्याग या सगळ्या भूमिका त्या नामातून आपोआपच तयार होतात. अंतःकरणातली मलिनता गेली का तुम्हीच परब्रह्म आहात, आपणच परब्रह्म आहोत. पण अंतःकरणामध्ये आले ना मळ, विक्षेप आणि आवरण आपल्याला झोपू देत नाही, आपल्याला जगू देत नाही, आपल्याला परत जन्माला घालतो. आणि ती मलिनता जाण्यासाठी म्हणून आपल्याला माल घालायला सांगितली. कंपल्सरी माल घाला. तुळशी माल घाला, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवला वैष्णवांचा. हे कशासाठी सांगितलंय? आधी अनादी काळापासून आलेलं नाम आहे हे, आत्ताचं नाम नाही बरं का. आणि त्या नामाशी एकरूपण म्हणजे भक्ती आहे. म्हणून देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, तरच याचं सार्थक होणार आहे. नाहीतरी व्यर्थची गेले. नाना आघादे मृत्यूपंथे. आघादावर आघात. कुत्रा झाला मेला, मांजर झाली मेला, मासा झाला मेला, घोडा झाला मेला. असे आघादावर आघात आपल्याला सहन करावे लागतील. म्हणून याच देहामध्ये असताना भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताला भेटलो की परत आपल्याला जन्ममरण नाहीये. छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला बरं काय, हे सगळ्या संतांनी हे लिहिलंय. भक्ती त्याच्यासाठी करायची की जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी. ज्या भक्तीतून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येणार नाही ती भक्ती काय कामाची? आपल्याला काही कामाची नाही आपल्याला.
लौकिकामध्ये जे शिक्षण आपल्याला नोकरीधंदा लावून देणार नाही, ते शिक्षण आपल्याला काय कामाचं? शिकायचं कशासाठी? नोकरीसाठी, पैसा कमवण्यासाठी. तसं आपल्याला भजन कशासाठी करायचं? तर जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी करायचं. आणि तो फेरा जर आपल्याला चुकवता आला नाही तर मग नाना आगादे मृत्यूपंथे, अनेक आघात होणार आहेत आणि मृत्यू लोकामध्ये आपण फिरतच राहणार. आपले जे का सख्य बंधू तेही करू लागती विरोधू, द्रव्य विभागाचा संबंध कलह सुबुद्ध आरंभे. आणि त्याला काय करायला लागलं? त्या ब्राह्मणाला आपले सख्खे भाऊ, आपली बायको, आपली पोरं ही सगळी त्याचा द्वेष करायला लागले. कारण तो खूपच धनलोभी होता. धनलोभी एवढा होता की त्याच्या हातातनं काहीच सुटायचं नाही. कोणाचकडे त्याचं लक्ष नाही. फक्त द्रव्य संचय करणं आणि त्या संचित केलेल्या द्रव्यावर त्याचा जीव होता. ते द्रव्य ज्याच्यासाठी वापरायला पाहिजे, ज्या सत्कार्यासाठी वापरायला पाहिजे, ते द्रव्य आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवासाठी वापरायला पाहिजे, ते द्रव्य पशु पक्षी ह्या सारख्यांना आपण काय करायला पाहिजे? ते त्यांच्यामध्ये पण परमात्मा आहे ना. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. प्रत्येक जीवाला तो चालवतो आणि ते प्रत्येक जीवाला तो चालवणारा परमात्मा आहे. तो त्याला दिसला नाही. त्याला फक्त काय दिसला? धन दिसला. आणि त्याच्यामुळं त्याच्या मुलांमध्ये, त्याच्या बायकोमध्ये, त्याच्या भाऊबांकीमध्ये त्याला परमात्मा दिसला नाही. मग जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हाच भक्तियोग आहे हो. जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत. जे आपल्याला जो आपल्याला जीव दिसेल त्या जीवाला चालवणारा परमात्मा त्याच्यामध्ये आहे असा भाव तयार व्हायला पाहिजे. हाच भक्तियोग निश्चित, हाच खरा भक्तियोग आहे. आपण मंदिरातल्या सगळ्या पूजा केल्या ना, आपल्या मुलांना बायकांना उपाशी ठेवलं, आपल्या नातेवाईकांना आपण हिस्सा दिला नाही, मग पाप कोणाला लागेल? देव कुठे आहे? देव त्यांच्यामध्ये हो. मंदिरातला देव शोधण्यापेक्षा घरातले जे काही बायका आहेत, मुलं आहेत, नातेवाईक आहेत, इष्ट आहेत, मित्र आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला देव बघता यायला पाहिजे. म्हणजे जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित निश्चित हाच भक्तियोग आहे. भक्तियोग कोणता आहे? की प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमात्मा आहे. परमात्माच बसलेला आहे. प्रत्येक जीव हा परमात्माच आहे असं समजणं याला भक्ती म्हणतात. याला भक्ती म्हणतात बरं का. आणि आपण अनेक प्रकारचे काय केले? व्रत केले, वैकल्य केले, अनेक प्रकारची तपश्चर्या केली आणि आपल्याला प्रत्येक माणसामध्ये जर जीवामध्ये तो परमात्मा दिसला नाही तर आपली केलेली भक्ती सगळी फुकट जाणार आहे. सगळी बरं का. आत्तापर्यंत जे काय आपण कमवलं ते सगळं जाणार आहे. म्हणून दुसऱ्याच्या सुखे सुखावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे, अवघेची सुखे असावे, ही सद्वासना आहे. म्हणजे ह्याच्याकडे दुर्वासना होती, याला दिसला नाही ना. याला बायकांमधला, मुलांमधला, भावांमधला परमात्मा दिसला नाही आणि त्याने काय केलं? कंजूसी केलेली आहे. आपले जे का सखे बंधू तेही करू लागले विरोध. बघा, म्हणून त्याला काय करायला लागले? विरोध करायला लागले. भाऊ विरोध करायला लागली, बायको, मुलं सगळे विरोध करायला लागली. द्रव्य विभागाचा संबंध कलह सुबुद्ध आरंभे. आणि तिथून त्याचा कलह चालू झाला. कलह म्हणजे भांडणं चालू झाली. तिथून भांडणं कशामुळे होतात? तर हे सगळं जे काय आपल्याकडे जो आपल्याकडे द्रव्य आहे, जी इस्टेट आहे, त्याच्यावरनं भांडणं जास्त होतात. आपल्या प्रॉपर्टीवरनं म्हणा किंवा धनावरनं, पैशावरनं जे काय सगळी भांडणं आहेत, ती रमा आणि रमी याच्यातून भांडणं निर्माण होतात. जो काय माणसाला कलुषित करणारे जे शोक आहेत त्याच्यातून भांडणं निर्माण होतात. आणि आपण जर संगमताने राहिलो नाही, काल सांगितलं की नाही तुम्हाला, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येतो तदनंतरे.
सगळ्यांचं काय अंतःकरण आपल्याला राखून चाललं पाहिजे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. त्याच्यानंतर भाग्य येतं आपल्याकडे. आपल्या कमाईचा प्रत्येक हिस्सा आपण ज्या आपल्या जोडीला असतील, आपल्या कुटुंबातील, त्यांना सुखी समाधानी ठेवण्यासाठी आहे. तो आपण आपल्यासाठी वापरलं तर आपल्या विरोधात जाणं सगळे. आणि त्याचा तसाच झालेला इथे. कोणाचा? या ब्राह्मणाचा. गाठी असोनी अमित अमित धन, न करी माहेर सन बोळवण. बघा, म्हणजे अमाप पैसा असून देखील आपल्या मुलींना, आपल्या जावयांना तो सणाला बोलवत नाही, कारण पैसा खर्च होईल. कन्या शोभनीया जाण, शाप दारुण त्या देती. मुली पण शाप द्यायला लागल्या बघा त्याला. का? तर आपल्या नवऱ्याला बोलवत नाही, आपल्याला बोलवत नाही आपले वडील, म्हणून त्या ब्राह्मणाला काय करायला लागल्या, मुली बाली सगळे शाप द्यायला लागल्या. कारण तो अत्यंत कृपण होता, अत्यंत धनलोभी होता. गोत्रज सदा चिंतित हा, मरे जय मरे तै जेवू दूध भात. काय सांगतात? गोत्रज. बघा इथं काय दाखवले. इतर सर्व गोत्र त्यांच्या मरणाची वाट बघत होते. बघा, अशीच कथा होतं बरं का. म्हणजे आती, कुठला पण विषय आती आला तर तिथं माती होतं. आती तिथं माती होतो. माती आती, कुठला पण अति विषय सर्वदा दैन्यवाना. म्हणून आती सगळं वर्ज्य करावं. आणि प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि ते प्रमाण आपल्याला प्रमाणित करतो. संतांची वचनं जी आहेत ते आपल्याला प्रत्येक प्रमाणातून प्रमाणित करतो. आपल्याला ज्ञान देणारी जी प्रमाण आहेत. म्हणून इथं वडील जे जे करती, तया नाम धर्मी ठेविती, येर त्या अधिष्ठिती सामान्य सकळ. याचं वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेवती. म्हणजे आपल्या अगोदरचे आलेले जे आपले मोठे बंधू आहेत, आई वडील आहेत, त्यांनी जे काय केलं त्याच्याप्रमाणे त्याची पिढी, त्याची मुलं, त्याचे नातवंड पंतवंड सगळं करत असतात. मग वडिलांनी आपल्याला जर चांगलं केलं तर आपल्याला चांगलं करता येतो. वडिलांनी जर असं वेडवाकडं केलं तर मुलांचं जीवन धोक्यात येतो. म्हणून आपण सगळ्यात बरं का, सगळ्यात आपण प्रत्येक गोष्टीला जो मोठा असतो ना ते दोषी असतात. म्हणून संतांनी आपलं सगळं जे काय आहे ते सांभाळून चालायला पाहिजे. कारण संतांच्या पावलावर पाऊल ठेवणारे जग आहे. जग, अख्खं जग आहे. अख्खं जग संतांच्या पावलावर पाऊल ठेवतो. आणि म्हणून तेच त्यांना संत म्हणता येतो. म्हणजे तर वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवते, येर त्या अधिष्ठिती सामान्य सकल. सामान्य जण त्यांच्याप्रमाणे चालतात. आयसे हे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. काय सांगतात? आयसे असे स्वभावे. हे स्वभावताच बरं का. हे स्वभावताच पहिल्यापासून आहे, आधी अनादी काळापासून. म्हणून कर्म न संडावे. जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते आपण टाकायचं नाही. मुलांचं पालनपोषण आपण करणं आहे, बायकोचं पालनपोषण करणं आहे, नातेवाईकांना आपण सांभाळून घेणंच आहे, मित्रांना सांभाळून घेणं. प्रत्येक जीवाला आपल्याला आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. म्हणून आपलं अंतःकरण पाझरलं पाहिजे. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. व दया आहे जिथे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे, तिथं देवाची वस्ती आहे. आणि ह्या कृपणाच्या अंतःकरणामध्ये दया नाही, शांती नाही, क्षमा नाही. बघा, आणि म्हणून ही कृपणाची अशी अवस्था होते. असे कितीतरी लोक आपल्याला जगामध्ये दिसतील आणि त्यांची उदाहरण आपल्याला भगवंतानी उद्धवाला सांगितलेली आहेत, तुमच्या आमच्यासाठी सांगितलेले आहेत. ते आपण काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. नुसतं आत्मज्ञान जरी झालं, आत्मज्ञान जरी होई उठावटी, तरी काय होई हिंपुटी वेदशास्त्री. बघा, म्हणून वेदशास्त्र वाचायला पाहिजे हो. आत्मज्ञान होई उठावटी, तरी काय होय हिंपुटी वेदशास्त्री. वेदशास्त्र वाचायला पाहिजे. आपले धर्मशास्त्र आहे, त्या धर्मशास्त्रामध्ये सगळं लिहिलेलं आहे, आपण कसं वागावं, काय करायला पाहिजे. पण आपण काय करतो, आपण पोट भरायची विद्या करतो. पोट भरायला जेवढं लागेल तेवढं वाचतो. आणि शेवटीला आपल्याला अंतकाली आपल्याला जाताना
जे ज्ञान पाहिजे ते आपल्याकडं नसतं आणि मग आपल्याला परत 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 जन्माला यावं लागतो. म्हणून एवम पोट भरावायची विद्या त्याशी म्हणू नये सद्विद्या. पोट भरायची विद्या तिला सद्विद्या म्हणू नका. करोड रुपये कमवले ती काही सद्विद्या आहे का? नाही ना. ती इथली इथंच कामाला येणार, पुढे जाताना कामाला येणार नाही. कारण काय, इथलं इथंच राहतं. कोण काय घेऊन जातो सांगा ना का? कोण काय घेऊन जातो का? काहीच घेऊन जाता येत नाही आपल्याला. इथलं अवघे इथंच राहतं. कोण काय घेऊन जातो सांगा ना का? सांगता येईल का आपल्याला कोण काय घेऊन जातो? कोणीच काय घेऊन जात नाही. म्हणून आपण ही धर्मशास्त्र आहे ते वाचायला पाहिजे. त्या शास्त्रामध्ये नियम काय आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे कशासाठी दिलं आपल्याला? बरंच अभ्यास आहे बरं का आपल्यासाठी. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत पोचायचं आपल्याला. तिथपर्यंत पोचलं तर आपल्याला मुक्ती आहे, नंतर आपल्याला मुक्ती नाही बरं का. परत परत जन्माला यावं लागेल आणि तो परत मनुष्यदेह मिळणार नाही, मनुष्यदेह नाही. आणि अनेक आपल्याला एकदा का आपण इथून घसरलो तर 84ला लटकलो आपण. आणि त्या 84ला कोणाची हायगई नाही, तिथे बोलता येत नाही, झोपायला गादी नाही, तिथे कुठे पण झोपायला लागेल, घाबरत घाबरत झोपायला लागेल. कारण एका ठिकाणी झोपला की दुसरा प्राणी त्याला येऊन खाऊन टाकतो. आणि इथे आपल्याला आरामात, आयुष आरामात, एसी आहे, फॅन आहे, लाईट आहे, जेवायला सगळं आपल्याला बरं का. आणि असं सगळं असताना आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता आलं नाही तर आपल्यासारखा अभागी आपणच आहोत. आपणच अभागी आहोत. गोत्रच सदा चिंतित हा मरे जाईत जेऊ दूध भात. मेल्यावरती आपण दूध भात खावा असं समजतात. आप्त ते झाले अनाप्त, आप्त पण त्याला सोडून गेले बघा. अवघे अनहित वांछिती, आणि ते असे सोडून गेले की कधी मरतो हा कृपण माणूस. हा ब्राह्मण मरता तर बरा होता, मेलेला बरा असं वाटायला लागलं त्यांना. का तर त्यांना काहीच द्यायला तयार नाही. जयाची या द्रव्याशी जाणं नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण त्याची लक्षणं हरी सांगे. आणि पुढे काय सांगतात की ज्याच्या द्रव्याचे संरक्षण करण्याचे धर्म नसतो ते द्रव्य लवकरच नष्ट होते. ज्याच्या द्रव्याचे संरक्षण करण्यास धर्म नसतो म्हणजे धर्माने वागत नाही तो, ते द्रव्य लवकरच नष्ट होते. त्याची लक्षणं आता ऐका. आणि त्याची लक्षणं पुढल्या श्लोकामध्ये 9व्या श्लोकामध्ये आपल्याला पुढच्या वेळेला नाथ बाबा आपल्याला सांगणार आहे. तर जी का आपल्याला आता मी सेवा सांगितली, ह्या सेवेचं सर्व श्रेय आपल्या सर्व साधकांना देत आहे. कारण आपण रोजच्या रोज वेळेवर बरोबर हजर राहता आणि आपल्याला श्रवणाची आवड निर्माण झालेली आहे. अशीच आवड आपल्याला भगवंत आपल्या हृदयामध्ये सातत्याने आपल्या निर्माण करो आणि आपलं अंतःकरण शुद्ध पवित्र होऊन उत्तरोत्तर आपल्याला भगवंताचं दर्शन ह्याच देहामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होऊन आपल्याला सातत्याने आपलं भगवत भजन, भगवदाकार वृत्ती आपली व्हायला पाहिजे. आणि भगवदाकार वृत्तीतून आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.